नमस्कार मंडळी, मी मुग्धा गोडबोले वाचन व्रताच्या पुढच्या भागात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मी जे पुस्तक वाचणार आहे ते आहे मराठी भाषेच्या अभ्यासक, साहित्यिका, ज्येष्ठ व्याकरण तज्ज्ञ यास्मीन शेख. हे पुस्तक असं आहे की यामध्ये त्यांच्या काही भाषणांचं संकलन केलेलं आहे. त्यांचे निवडक लेख आणि भाषणं यात आहेत आणि दुसरा विभाग याच्यातला आहे की त्यांच्याविषयी काही सुहृदांनी लिहिलेले लेख आहेत किंवा काही मुलाखती आहेत, त्यांच्या काही आठवणी आहेत. आणि तिसरा विभाग याच्यातला आहे की भाषेच्या संदर्भातले काही लेख आहेत. यातला एक यास्मीन शेख यांनी स्वतः लिहिलेला लेख मी वाचते. थोडंसं याचं प्रास्ताविक वाचते. हे पुस्तक संपादन याचं केलंय भानू काळे आणि दिलीप फलटणकर यांनी आणि या पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे डॉक्टर शमा भागवत आणि प्राध्यापिका रुमा बावीकर यांनी. प्रास्ताविक थोडंसं वाचते. आपल्या सर्वांच्या मनात ज्यांना विशेष आदराचं स्थान आहे त्या प्राध्यापिका यास्मीन शेख आज 21 जून 2024 रोजी वयाची 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करत आहेत. ही अतिशय आनंदाची बाब आहे. मराठी भाषा हा आपला सर्वात मोठा सांस्कृतिक वारसा आहे आणि यावर श्रद्धा असलेल्या प्राध्यापिका शेख यांनी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांच्यावर आयुष्यभर निरतिशय प्रेम केलं. त्याबद्दल आपण सारेच मराठी प्रेमी त्यांचे ऋणी आहोत. थोडक्यात प्राध्यापिका यास्मीन शेख यांची काही निवडक भाषणं आणि लेख या पुस्तकामध्ये आहेत. मी त्यापैकी 1-2 लेख वाचते. पहिला लेख त्याच्यातला जो मी वाचणार आहे तो आहे शेख आडनाव आणि मी. 7-8 वर्षांपूर्वीचा प्रसंग. डेक्कन क्वीनना आम्ही दोघं पुण्याला येत होतो. आम्हाला दोघांनाही खिडकीजवळच्या समोरासमोरच्या जागा मिळाल्या होत्या. बाहेरची दृश्य पाहण्यात माझं मन गुंतलं होतं. रेल्वे लाईनच्या बाजूनं वाढलेली झोपडपट्टी, सांडपाणी वाहून नेणारी तिथली उघडी गटारं, वाऱ्यानं सर्वभर उडणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या, उकिरड्यावरचा ओंगळ, शिसारी आणणारा कचरा, मनात अनेक प्रश्न गर्दी करत होते. माणसाची अगतिकता, गलिच्छ वस्तीत नाईलाजानं राहणारी जगणारी माणसं हेच वास्तव स्वीकारून त्यातच समाधान मानत असतील. त्याच घाणीत खेळणारी, बागडणारी त्यांची उघडी नागडी मुलं, सारच दृश्य मन उदास करणारं होतं, उद्विग्नता आणणारं होतं. बाहेर पाहण्यापेक्षा रेल्वेच्या डब्यात आपल्या अवतीभोवतीची माणसं पाहणं, जमल्यास त्यांच्याशी संवाद साधणं बरं असं वाटून मी माझी नजर आत वळवली. इतक्यात माझ्या कानावर एका छोट्या मुलाचा आवाज आला. मला खिडकीजवळ बसायचंय. माझ्या शेजारी बसलेल्या एका तरुण जोडप्याचा 3-4 वर्षांचा मुलगा हट्ट करत होता. आई त्याला दटावत होती. माझ्या यजमानांचंही त्या मुलाकडे लक्ष गेलं. त्यांच्या लक्षात आलं की त्या मुलाला आम्ही अडवलेल्या एका खिडकीपाशी बसायचंय. त्यांनी आपुलकीने म्हटलं, बेटा इकडे ये, इथे बस. त्यांनी थोडं सरकून त्याला खिडकीपाशी बसायला जागा दिली. हळूहळू त्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. तो मुलगाही त्यांना आजोबा म्हणू लागला. त्यांच्या प्रश्नाला तत्परतेनं उत्तर देऊ लागला. मी पाहिलं तर तो मध्येच त्यांच्या मांडीवर बसे, मध्येच खिडकीतून बाहेर गंमत बघे. दोघांची छान गट्टी जमली. माझ्याजवळ त्या मुलाची आई बसली होती. कुठल्या तरी वर्तमानपत्रातलं शब्दकोडं ती सोडवत होती. माझं लक्ष साहजिकच त्या शब्दकोड्याकडे गेलं. तिला एखादा शब्द अडला की ती थांबायची, विचार करायची. कोड्यातली तेवढी जागा रिकामी ठेवायची, दुसऱ्या शब्दाचा विचार करायची. ती एखाद्या शब्दावर अडलीये हे ध्यानात आलं की मी तिला हळूच शब्द सुचवायचे. असे 4-5 शब्द मी तिला सांगितले. ती अगदी खुश झाली. तिला माझ्याविषयी आपुलकी वाटू लागली. हे तिच्या माझ्याशी चाललेल्या गप्पांवरून माझ्या ध्यानात आलं. आपण कोण, कुठले, आपण पुण्याला का जात आहोत, आपला मुलगा किती हुशार आहे, तो कसे कसे प्रश्न विचारतो, असं बरंच काही ती मला मोकळेपणाने सांगत होती. मी सारं काही कौतुकाने ऐकतही होते. माझीही छान करमणूक होत होती. आम्हा दोघींच्या गप्पाही चांगल्या रंगल्या. 1-1.5 तास कसा गेला हे कळलं सुद्धा नाही. गप्पा चालू असताना अचानक तिनं विचारलं, तुमचं आडनाव काय? मी आडनाव सांगितलं आणि काय आश्चर्य, एकदम चित्र पालटलं. नाटकात ट्रान्सफर सीन व्हावा तसं. बाईनं झटकन तोंड फिरवलं. इतका वेळ ती मला चिकटून बसली होती. ती थोडं अंतर ठेवून बसली. पलीकडच्या खिडकीतून मी बाहेर पाहू बोलणं एकदम थांबलं. इतका वेळ माझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारणारी ती बाई, माझा व तिचा काहीच संबंध नसल्यासारखं तिच्या वागण्यातून मला जाणवलं. खिडकीपाशी बसलेल्या मुलाला ती आपल्याकडे येण्याविषयी सांगू लागली. पुरे झालं रे तुझं खिडकीपाशी बसणं, इकडे ये, असं थोडं रागावल्यासारखं करून त्याला आपल्याजवळ बसण्याची तिनं खूण केली.
तो ऐके ना तशी झटकन उठून तिनं त्याला अक्षरशः ओरबाडल्यासारखं उचललं आणि आपल्या मांडीवर बसवून, तुला की नाही मी एक गंमत सांगते असं म्हणून त्याचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला. शेख या आडनावाची ही किमया. मगाशी रेल्वे लाईनच्या कडेनं पाहिलेलं मन उद्विग्ध करणारं बाहेरचं जग आणि आता गाडीच्या डब्यात अनुभवलेली मन विषण्ण करणारी पूर्वग्रह दूषित मानसिकता, या दोहोत अधिक दुःखदायक काय होतं? अशा प्रकारचे बरेच अनुभव मला आले. मलाच नव्हे, अनेकांना आले. माझ्या परिचयातील एका प्राध्यापकानं सांगितलेला किस्सा ऐकल्यावर काय प्रतिक्रिया व्यक्त करावी हेच मला कळेना. त्यांच्या ओळखीच्या एका सद्गृहस्थानं त्यांची एका अपरिचित व्यक्तीशी ओळख करून देताना म्हटलं, हे अमुक अमुक प्रोफेसर मुस्लिम असले तरी सभ्य आहेत बरं का. आणि असं म्हणताना आपण त्या प्राध्यापकाचा किती अपमान करत आहोत याची जाणीवही त्या सद्गृहस्थाला झाली नाही. मला आलेले काही मजेदार अनुभव इथे सांगावेसे वाटतात. एखाद्या अपरिचित व्यक्तीशी बोलत असताना माझं आडनाव कळल्यावर अनेकांनी कौतुकाने उद्गार काढलेत, अरे वा, तुम्ही मुसलमान असून किती सुंदर मराठी बोलता हो. मुसलमानांनी चांगलं मराठी बोलू नये की काय, माझ्या मनात येई. खरं म्हणजे सुंदर वगैरे काही नाही. महाराष्ट्रीय किंवा पुणेरी मनुष्य जसं बोलतो तसं मराठी मी बोलते, त्यात कौतुक कसलं? मी उत्तर देऊ त्यात एवढं आश्चर्य काय? मी महाराष्ट्रीय आहे. त्यावर कित्येक जणांच्या भाबड्या प्रतिक्रिया अशा, तुम्ही मुस्लिम आहात ना, मग महाराष्ट्रीय कशा? माझं उत्तर असं, अहो मी महाराष्ट्रात जन्मले, वाढले, मराठी माध्यमाच्या शाळेत शिकले, मराठी हा विषय घेऊन BA MA केलं, माझी मातृभाषा मराठी आहे. माझं हे उत्तर ऐकल्यावर काहींच्या चेहऱ्यावर कौतुक मिश्रित आश्चर्य दिसायचं, काहींना माझं म्हणणं थोडंफार पटल्यासारखं वाटायचं, पण बहुतेक जणांच्या मुद्रेवर मी सांगतेय याच्यातील खरेपणाबद्दल साशंकता उमटलेली स्पष्ट दिसायची. कॉलेजमध्ये शिकवत असताना काही गमतीदार अनुभव मला आले. त्यावेळेला FY ची मुलं शाळेतून कॉलेजमध्ये आलेली असत. पहिल्या दिवशी FY च्या वर्गात मी प्रवेश करणार इतक्यात वर्गापाशी प्राध्यापकांची वाट पाहत असलेले 1-2 विद्यार्थी दिसायचे. इंग्लिशमध्ये म्हणायचे, मिस दिस इज नॉट अ फ्रेंच क्लास किंवा दिस इज नॉट अन इंग्लिश क्लास. त्यांना वाटायचं या बाई चुकून मराठीच्या वर्गाकडे आल्या आहेत. कदाचित त्यांना माझं आडनाव कळल्यामुळे ह्या बाई मराठी विषयाच्या असणं शक्य नाही असं त्यांना मनापासून वाटत असावं, किंवा कदाचित मराठी शिकवणाऱ्या बाईंबद्दल त्यांच्या मनात जी प्रतिमा असेल त्याहून मी वेगळी दिसत असले पाहिजे. मी हसून म्हणायची, मला माहितीये हा मराठीचा वर्ग आहे ना. मात्र व्याख्यानाला सुरुवात झाली की हळूहळू त्यांचे साशंक चेहरे बदलत जायचे. मला जाणवायचं त्यांच्या प्रतिक्रियांवरून, या आपल्यातल्याच. विद्यार्थी अगदी सहजपणे माझा स्वीकार करायचे. माझ्या आडनावामुळे माझ्याविषयी काही प्रतिक्रिया माझ्या विद्यार्थ्यांनी म्हणजे 1-2 अपवाद वगळता व्यक्त केली असं माझ्या वाट्याला कधी आलं नाही. ते अपवादात्मक अनुभवही सांगितल्याशिवाय राहवत नाही. 1965चं युद्ध सुरू झालं त्यावेळची ही हकीकत. स्टाफ रूम मधून मी तळमजल्यावरच्या माझ्या वर्गावर जात होते. वाटेत कॉरिडॉरमध्ये विद्यार्थ्यांचा घोळका मला दिसला. माझ्या मराठीच्या वर्गात नसलेले ते विद्यार्थी होते. मला पाहताच त्यातील 1-2 विद्यार्थी मला ऐकू येईल एवढ्या मोठ्यानं कुजबुजले, पाकिस्तानी पाकिस्तानी. मी चमकले, थबकले. त्यांच्याजवळ जाऊन मी विचारलं, तुम्ही कुणाला पाकिस्तानी म्हणतात? सगळे गप्प, ते एकमेकांकडे पाहू लागले. जी मुलं पाकिस्तानी म्हणून कुजबुजली होती तीही बोलेनात. मी थोडा वेळ थांबले तरीही मुलं काही बोलेनात. मी त्यांना म्हटलं, हे बघा, मी पाकिस्तानी नाही. तुम्ही जितके भारतीय आहात तितकीच मी भारतीय आहे, समजलं? शेख आडनावाचा असाही एक प्रताप. दुसरा एक अनुभव. माझी कन्या रुक्साना हिनं 11वी नंतर माझ्याच कॉलेजात आर्ट्सला प्रवेश घेतला होता. त्या वर्गावरचा माझा पहिलाच तास होता. शेख मॅडम आपल्याला मराठी शिकवायला येणार हे विद्यार्थ्यांना कळलं होतं. माझी मुलगी ज्या बाकावर बसली होती त्याच बाकावर एक मुलगी बसली होती. दोघींची ओळख नव्हती. ती माझ्या मुलीला म्हणाली, बापरे, ही कोण मुसलमान बाई आपल्याला मराठी शिकवणार आहे, वैताग. यावर रुक्साना काहीच बोलली नाही. मात्र तिला वाईट वाटलं. तिचा चेहरा पडला, पण त्या मुलीच्या लक्षातही आलं नाही. ती मुसलमान बाई माझी आई आहे असं जर माझ्या मुलीनं तिला सांगितलं असतं तर काय झालं असतं कुणास ठाऊक. हे सारं माझ्या मुलीनं मला घरी आल्यावर सांगितलं. माझं व्याख्यान त्या मुलीला आवडलं असावं, तसं तिनं रुक्सानाजवळ बोलूनही दाखवलं. तरीही माझ्या मुलीनं त्या बाई माझ्या आई आहेत असं तिला सांगितलं नाही. तसं तिला सांगावंसं रुक्सानाला वाटलं नाही, हेच खरं. मीही माझ्या वर्तनातून, बोलण्यातून मला तिचं मत कळलंय असं सूचितही केलं नाही. तिला केव्हा तरी आमचं नातं कळलं असणार, पण तिनं तसं कधी बोलून दाखवलं नाही.
त्या वर्षाच्या शेवटी एक दिवस ती स्टाफ रूम मध्ये माझ्याकडे आली. पुढच्या वर्षाला ती दुसऱ्या गावाला जाणार होती आणि तिथल्या कॉलेजात ती नाव नोंदवणार होती. माझ्याकडे पाहून गोड हसली आणि म्हणाली, बाई मला तुमचा ऑटोग्राफ हवाय. मला आवडणाऱ्या सर्व प्रोफेसर्सचे मी ऑटोग्राफ घेणार आहे. मी नुसतीच सही करणार होते हे तिच्या लक्षात आलं. ती झटकन म्हणाली, बाई नुसती सही करू नका ना, संदेश द्या. माझ्या कन्येनं मला तिचे पहिल्या दिवशी काढलेले माझ्या विषयीचे उद्गार सांगितले होते, त्याची मला आठवण झाली. मला हसू आलं. तिच्या वहीत मी लिहिलं, कुणाविषयीही मत बनवताना मन पूर्वग्रह दूषित ठेवू नका. आपल्याला आलेल्या अनुभवावरून आपलं मत निश्चित करा. खाली सही केली. मी तिच्याकडे पाहिलं. ती किंचित लाजली, पण मी हसत होते. हस्तांदोलनासाठी मी हात पुढे केला. प्रेमानं तिनं माझा हात हातात घेतला. तीही प्रसन्न हसली. माझ्यावर खूप लोभ असलेली BA ला मराठी स्पेशल घेतलेली एक विद्यार्थिनी खूप वर्षांनी मला भेटली. ती सांगत होती तिच्या घराबद्दल. खूप मोठी जमीन होती तिच्या नवऱ्याची, त्यातला बराचसा भाग त्यांनी विकला वगैरे वगैरे. मी ऐकत होते. तेवढ्यात ती म्हणाली, आम्ही खरं म्हणजे हिंदू माणसालाच आमची जमीन विकली होती, पण त्यानं ती एका मुसलमानाला विकली, यात आमचा काय दोष? लोक म्हणतात, अशी कशी तुम्ही मुसलमानाला जमीन विकलीत? आम्ही नाही हो बाई विकली. खरं सांगा, आम्ही कधीतरी मुसलमानाला जमीन विकू का? हे सारं सांगत असताना तिला मुळीच जाणवलं नाही की आपण असं बोलायला नको, निदान या बाईंजवळ तरी. मला राग नाही आला तिचा, पण जाती द्वेष किती रोमारोमात भिनलाय हे जाणवून दुःख मात्र झालं. निवृत्त झाल्यावर पुण्याला स्थायिक व्हायचं आम्ही ठरवलं. पुण्यात घर शोधण्याची मोहीम हाती घेतली. पुण्यातील काही प्रतिष्ठित बिल्डर्सना आम्ही भेटलो. आपण बांधत असलेल्या सदनिकांची तत्परतेनं माहिती देणाऱ्या बिल्डर्सनी शेख हे आडनाव ऐकताच आमच्याकडे सध्या एकही फ्लॅट शिल्लक नाही सॉरी असं म्हणून आमची बोळवण केली. तुमच्या अधर्मामुळे आम्ही तुम्हाला फ्लॅट देऊ शकत नाही असं उघडपणे त्यांनी सांगितलं नाही, हा त्यांचा सभ्यपणा. अर्थात आम्हाला पुण्यात फ्लॅट मिळाला तो आमच्या बिल्डरच्या उदार मतवादामुळे, हेही इथे सांगायला हवं. पुण्याच्या जनगणनेच्या वेळी आलेल्या अनुभवाचं तर हसूच येतं. जनगणना करायला आलेल्या गृहस्थाला आम्ही घरात बसायला सांगितलं. चहा देऊन त्याचं स्वागत केलं. तो म्हणालाही, अहो पुष्कळचे लोक घरातही घेत नाहीत, दारातच उभं करतात. उभ्या उभ्याच आम्हाला फॉर्म भरायला लागतो, चहा पाणी तर सोडाच. माहिती सांगत असताना शेख हे आडनाव सांगितल्यावर धर्म मुस्लिम असं म्हणून तो त्याच्या जवळच्या फॉर्मवर नोंदणी करू लागला. मी म्हणलं, थांबा, मी ज्यू आहे, माझी नोंद करताना ज्यू हा धर्म लिहा. त्यानं चमत्कारिक दृष्टीनं माझ्याकडे पाहिलं. असं कसं? तुम्ही नवरा बायको आहात ना? मी त्याला समजावून सांगितलं, शेख मुस्लिम आहेत पण मी ज्यू आहे. मी धर्मांतर केलं नसल्याचं सांगितल्यावर तो म्हणाला, या फॉर्ममध्ये ज्यू किंवा इस्रायल धर्माचा उल्लेखच नाहीये, त्यामुळे त्यासाठी कोड नंबर नाही. त्यानं असं म्हटल्यावर मी तो फॉर्म बघितला. त्यात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन इत्यादी धर्मांच्या नोंदी पुढे कोड नंबर होते, पण त्यात पारशी, ज्यू किंवा इस्रायल या धर्मांचा अंतर्भावच केलेला नव्हता. भारतात कमी संख्येनं का असेनात, पण ज्यू आणि पारशी असूनही. पुढे तो फॉर्म भरू लागला. मातृभाषा उर्दू. त्याला पुन्हा आम्ही दोघांनी अडवलं. आमची मातृभाषा मराठी आहे असं आम्ही दोघांनी त्याला निक्षून सांगितलं. त्याच्या नजरेत अविश्वास ओतप्रोत भरला होता. तो उत्तरला, असं कसं? तुम्ही मुस्लिम आहात ना, तुमची मातृभाषा उर्दूच आहे. आम्ही दोघांनी पुन्हा एकदा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. आम्ही महाराष्ट्रीय आहोत, आमची मातृभाषा मराठी आहे. यावर त्यांनी काय उत्तर द्यावं? मी जर मातृभाषा मराठी असं लिहिलं तर आमचे साहेब माझ्यावर रागावतील. मी त्याला ठामपणे सांगितलं, तुमचे साहेब रागावण्याचा इथे प्रश्नच नाही, आणि ते रागावले तर रागावले. आम्ही जी माहिती सांगतो आहोत ती खरी आहे आणि तुम्हाला या फॉर्मवर आमची मातृभाषा मराठीच नोंदवायला हवी. आमच्या घराबाहेर पडल्यावर त्या गृहस्थानं साहेबाच्या भीतीनं काही बदल केला किंवा काय हे आम्हाला कळलं नाही. उर्दू भाषा आपल्याला काही प्रमाणात समजते. उर्दू भाषकांशी आपण संवाद साधू शकतो, तो हिंदीच्या द्वारा. पण महाराष्ट्रात जन्मलेल्या, तेथेच सगळी हयात काढलेल्या, मराठीतच व्यवहार करणाऱ्या आम्हा दोघांची मातृभाषा उर्दू कशी? महाराष्ट्रातल्या मुस्लिमानं मी महाराष्ट्रीय आहे, मराठी माझी मातृभाषा आहे असं मानलं तर त्याला विरोध का व्हावा? आम्ही लग्न केलं नोंदणी पद्धतीनं. धर्मांतर करण्याचा प्रश्नच नव्हता. माझ्या सासरच्या लोकांनीही आग्रह धरला नाही. लग्नापूर्वी आम्ही नाशिकला होतो, लग्नानंतरही आम्ही नाशिकला होतो. तिथे कधीही धर्मभेदामुळे आमच्या वाट्याला उद्वेगजनक अनुभव आले नाहीत. त्या काळी सामान्य समाजाच्या मनात जातीय तेढ आजच्या इतकी तीव्र नव्हती.
हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन इत्यादी एकमेकांच्या धर्मभावना जपण्याचे प्रयत्न करत. परधर्म सहिष्णुता हा शब्द लोकांना त्या काळी माहीतही नव्हता, पण त्यांच्या कृतीतून परधर्म सहिष्णुता व्यक्त होत असे. आजच्या प्रमाणे जातीयवादाला राजकीय गोटातून खतपाणी घातलं जात नव्हतं. मला आठवतं, नाशिकच्या माझ्या एका हिंदू मैत्रिणीची आजी सांगायची, मोहरमच्या दिवशी आमच्या मुसलमान शेजाऱ्यांप्रमाणे आम्ही खिचडा करायचो. फरक एवढाच की आमचा खिचडा बिन मटणाचा असायचा. या तिच्या उद्गारातून त्या काळात समाजात धार्मिक सलोखा कितीतरी अधिक प्रमाणात होता हे लक्षात येतं. आजही कित्येक जण आमच्याशी वागताना कोणताही दुजाभाव दाखवत नाहीत हे मला सांगायलाच हवं. आमच्या दोन्ही कन्यांचे विवाह हिंदू तरुणांशी झाले आणि पराकोटीचं सामंजस्य त्यांच्या आणि आमच्याही अनुभवाला आलं. मी कॉलेजात शिकवत असताना माझ्या सहकाऱ्यांकडूनही मोलाचा स्नेह मला लाभला. आज जेव्हा मी माझ्या मित्रपरिवाराचा विचार करते तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की त्यात हिंदू स्नेहीच अधिक आहेत. आणि माझ्या स्नेहांनी, परिचितांनी जातीद्वेषानं मला नाकारलं, डावललं असं कधीच घडलं नाही. व्यक्तिगत पातळीवर अनुभवायला येणारं सौहार्द सार्वजनिक पातळीवरही जाणवायला हवं असं मात्र मला मनापासून वाटतं. प्राध्यापिका यास्मीन शेख यांनी 2002च्या ऑगस्टमध्ये अंतर्नाद या मासिकात लिहिलेला हा लेख आहे. फार सुंदर लेख आहे. आणखी एक लेख वाचते, ह्याच विषयाला थोडंसं पुढे नेणारा. हे त्यांचं भाषण आहे. भाषेला धर्म नसतो, जात नसते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर रावसाहेब कसबे, कोषाध्यक्ष माननीय सुनीताराजे पवार, कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह श्री प्रकाश पायगुडे, परिषदेचे सर्व उपस्थित कार्यकर्ते, ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापिका पुष्पा भावे आणि सर्व मराठी प्रेमी जनहो, आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 111वा वर्धापन दिन आज 27 मे रोजी साजरा होतोय. मराठी भाषेच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी परिषद इतकी वर्ष अविरतपणे आणि निष्ठेनं कार्य करते. ही मराठीच्या संदर्भात अत्यंत मोलाची कामगिरी आहे. मसाप तर्फे दरवर्षी मराठी भाषा आणि साहित्य यासाठी बहुमोल योगदान देणाऱ्या व्यक्तीला हा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो, असं जेव्हा प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी काही दिवसांपूर्वी दूरध्वनीवरून मला सांगितलं तेव्हा मला वाटलं की त्या समारंभाला मी उपस्थित राहावं किंवा बोलावं असं त्यांना सांगायचं असावं. पण ते पुढे म्हणाले, आपण मराठी भाषेच्या संदर्भात भाषाशास्त्र आणि व्याकरण या विषयांसाठी जीवन वाहून घेतलं. आपल्या या निरपेक्ष सेवेचा आणि तळमळीचा सन्मान या जीवनगौरव पुरस्काराच्या रूपानं आम्ही करणार आहोत. हे ऐकल्यावर काय बोलावं हेच मला सुचेना. अहो, मी विशेष काही नाही केलं असं काहीतरी मी म्हणाले. त्यांनी हा पुरस्कार मी स्वीकारावा अशी विनंती केली. मला आनंद झाला, पण खरं सांगते मला फार संकोचल्यासारखंही झालं. आज ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापिका पुष्पा भावे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार स्वीकारण्याचं भाग्य मला लाभलं, याचा मला आनंद वाटतो. यावर्षी या जीवनगौरव पुरस्कारासाठी माझी निवड करण्यात आली, याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. ज्येष्ठ व्याकरण तज्ज्ञ असा माझा उल्लेख प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी केला. मी ज्येष्ठ आहे पण व्याकरण तज्ज्ञ नाही. व्याकरण हा माझा आवडीचा, अभ्यासाचा आणि ध्यासाचा विषय आहे. मुंबईच्या SIES महाविद्यालयात विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवत असताना असं लक्षात आलं, व्याकरण या विषयाला भाषा विज्ञानाची जोड दिल्याशिवाय खऱ्या अर्थानं भाषेचं शास्त्रशुद्ध स्वरूप कळणार नाही. डेक्कन कॉलेजच्या 2 उन्हाळी वर्गांना किंवा समर स्कूल्सना मी उपस्थित राहिले आणि भाषेच्या स्वरूपावर एक वेगळाच प्रकाश पडला असं मला जाणवलं. भाषाशास्त्रामुळे भाषेच्या पोटात शिरून तिचं खरं स्वरूप उलगडता येतं. व्याकरण म्हटलं की सर्वसामान्य मराठी भाषकाच्या कपाळावर आठ्या पडतात. हा विषय अत्यंत रुक्ष आहे असं बहुतेकांना वाटतं. खरं म्हणजे हा मुळीच रुक्ष विषय नाही, अत्यंत सुंदर आणि भाषेच्या स्वरूपाच्या संदर्भात ज्ञानात भर घालणारा हा विषय आहे. तो शालेय पातळीवर ज्या तऱ्हेनं शिकवला जातो त्यामुळे या विषयाविषयी तिरस्कार वाटत असावा. तो सोप्या शब्दात व्याकरणातील संज्ञा मुलांना समजतील अशी उदाहरणं देऊन शिकवला. शिक्षकांनीही या विषयात रस घेतला तर व्याकरणाविषयी निश्चितच प्रेम निर्माण होईल याची मला खात्री वाटते. आत्मस्तुतीचा रोष पत्करून एक अनुभव सांगते. MAच्या विद्यार्थ्यांना भाषाशास्त्र आणि व्याकरण म्हणजे मराठीच्या संदर्भात मी शिकवत होते. MAच्या वर्गात निरनिराळ्या महाविद्यालयांचे विद्यार्थी असतात. मुंबईच्या KC कॉलेजमध्ये संध्याकाळी हे वर्ग भरत. एका संध्याकाळी वर्गात जाण्यासाठी मी जिना चढून वर येत होते. मला बघून चटकन एक विद्यार्थी खाली आला आणि मला म्हणाला, हा विषय तुम्ही इतका सुंदर शिकवता
की तुम्ही व्याकरण आणि भाषाशास्त्र आमच्या तळहातावर आणून ठेवलं. हा विषय आम्हाला खूप कंटाळवाणा वाटायचा, पण आता आम्हाला तो खूप मनोरंजक वाटायला लागलाय. व्याकरणासंबंधी आपले अनेक गैरसमज असतात. या संदर्भात आणखी एक अनुभव सांगते. मी IASच्या विद्यार्थ्यांना हाच विषय शिकवत असताना मराठीच्या एक सुप्रसिद्ध लेखिका मराठीचा समीक्षा हा विषय शिकवत होत्या. गप्पांच्या ओघात त्या मला म्हणाल्या, मला मराठीचं व्याकरण बिकरण काही येत नाही बरं का, इतका किचकट विषय आहे हा. मी त्यांना म्हटलं, ते जर तुम्हाला येत नसतं तर तुम्ही इतकं उत्कृष्ट आणि बिनचूक लिहू शकला नसतात आणि इतकं सुंदर बोलू आणि शिकवूही शकला नसतात. अहो, भाषेमध्येच तिचं व्याकरण अनुस्यूत असतं. आपण आपली भाषा व्यवस्थित बोलतो याचाच अर्थ आपल्याला त्या भाषेचे नियम माहीत असतात, फक्त ते आपल्याला माहीत आहेत हे आपल्याला माहीत नसतं इतकंच. मराठी शिकवणाऱ्या व्यक्तीनं व्याकरणाविषयी इतका तिरस्कार व्यक्त करावा याचं मला दुःख झालं. विद्यार्थ्यांच्या मनावर या विचाराचा किती प्रतिकूल परिणाम होईल याची खंत वाटली. असं पहा, अन्य भाषक मराठी बोलताना चुका करतात. त्या ऐकल्यावर आपल्याला ताबडतोब त्या चुका कळतात. एखादा गुजराती गृहस्थ आम्ही काल आले होते असं म्हणाला तर आपण मनातल्या मनात ती चूक सुधारतो. अलीकडच्या दूरचित्रवाणीच्या एका मालिकेत एक हिंदी भाषक अभिनेता तुम्ही जिंकू शकतो लाखोंची बक्षिसं असं म्हणतो. ते ऐकून आपल्याला म्हणजे मराठी भाषकांना हसू येतं. ती चूक लागलीच आपल्या लक्षात येते. तुम्ही जिंकू शकाल असं म्हणायला हवं होतं, असंही आपण मनातल्या मनात म्हणतो. म्हणजेच आपल्या भाषेचं व्याकरण, भाषा विषयक नियम आपण लहानपणापासूनच आत्मसात केलेले असतात, अगदी नकळत पण निश्चितपणे. दुसरा एक विचार मला सांगावासा वाटतो. भाषेसंबंधी मी अनेकदा बोललीये, लिहिलंही, पण पुन्हा एकदा मराठी बांधवांना मला आवर्जून सांगावंसं वाटतं ते मराठीच्या बोलींविषयी. प्रमाण भाषा म्हणजे सुशिक्षित उच्चवर्णीय यांची भाषा. त्या भाषेत आम्ही का बोलावं वा लिहावं, आम्ही आमच्या बोलीभाषेत लिहिणार असा आग्रह अनेक जण धरतात. आमच्या मराठीच्या बोलीचाच आम्ही लेखनातही वापर करणार असं म्हणणारे एका अर्थाने प्रमाण भाषेचा द्वेष करतात की काय असं वाटू लागलं. भाषेच्या संदर्भात हे लक्षात घ्यायला हवं की अस्तित्व असतं ते बोलींना. अगदी सुशिक्षित विद्वान माणूसही मराठी भाषेची एखादी बोलीच बोलत असतो. त्यामुळे मराठीच्या ज्या विविध बोली आहेत त्या अशुद्ध आहेत किंवा खालच्या पातळीच्या आहेत असं कोणताही भाषाशास्त्रज्ञ म्हणणार नाही. बोली या विशिष्ट प्रदेशातील असतात. दर 12 कोसांवर भाषा बदलते म्हणतात. हे तितकं जरी खरं नसलं तरी प्रदेश, व्यवसाय, जवळ असलेल्या प्रदेशातील इतर भाषांचा प्रभाव अशा अनेक कारणांमुळे बोली भाषांचं स्वरूप बदलत जातं. मराठीच्या मालवणी, अहिराणी, डांगी, कोल्हापुरी, वैदर्भी अशा कितीतरी बोली अस्तित्वात आहेत. प्रत्येक बोलीचे व्याकरणाचे नियम थोडे वेगळे असतात इतकंच, पण काही बोली इतक्या वेगळ्या असतात की त्या सामान्य मराठी माणसाला नीटशा कळतही नाहीत. उदाहरणार्थ आदिवासी समाजाच्या बोली. अहो, पुण्यातला मराठी माणूस सुद्धा पुणेरी बोलीच बोलत असतो. लेखनासाठी विशेषतः औपचारिक, शास्त्रीय, वैचारिक, वर्तमानपत्रातील बातम्या, अग्रलेख इत्यादींसाठी एक प्रमाण भाषा मान्य केलेली असते. तिचे लेखनविषयक नियम नक्की केलेले असतात. त्यानुसार लेखन करणं आवश्यक आहे. असं करण्यात कोणत्याही बोलीभाषेवर अन्याय करण्याचा किंवा तिचा अधिक्षेप करण्याचा हेतू नाही. सर्वांना ते लेखन कळावं हाच त्यामागचा उद्देश आहे. एक लक्षात घ्या, प्रमाण भाषा ही एक संकल्पना किंवा कॉन्सेप्ट आहे. कोणताही विद्वान, मराठीचा अभ्यासक लेखनासाठी मान्य झालेली प्रमाण भाषा जशीच्या तशी बोलत नाही. प्रत्येकाच्या भाषेच्या अभिव्यक्तीत थोडाफार फरक असतोच. त्यामुळे प्रमाण भाषा ही एका विशिष्ट जातीची भाषा आहे हा समज चुकीचा आहे. भाषेला धर्म नसतो, जात नसते. जगात सर्वत्र लेखनासाठी त्या त्या देशाची प्रमाण भाषाच लेखनासाठी वापरतात, हे सत्य आहे. आणखी एका विचारानं माझं मन विषण्ण होतं. आजच्या मराठी भाषेसंबंधी जाणवतं ते तिचं झपाट्याने बदललेलं रूप. दिवसेंदिवस ते अधिकच विद्रूप होत चाललंय. मराठी माणसं, विशेषतः तरुण पिढी, दूरचित्रवाणीच्या मराठी मालिकातील मराठी माणसं इतकी प्रदूषित मराठी बोलतात की या भाषेला मराठी म्हणावं की नाही असा प्रश्नच पडतो. या बोलण्याचं प्रतिबिंब लिखाणातही उमटतं. हिंदी आणि इंग्रजी शब्दांच्या अतिरिक्त वापरानं आपली मराठी भाषा तिचं सौंदर्यच हरवून बसलीये.
हिंदीच्या प्रभावानं मराठीत रूढ असलेले अतिशय अर्थपूर्ण शब्दही आपण उपटून टाकलेत. वानगी दाखल काही शब्द सांगते. सरदय ऐवजी सरदयी हिंदी, निर्दय ऐवजी निर्दयी, स्वर्गवासी ऐवजी स्वर्गीय, स्वाभिमान अभिमान ऐवजी गर्व, मराठीत गर्व हा दोष आहे. ती व्यक्ती ऐवजी तो व्यक्ती, मग्न गुंग ऐवजी व्यस्त, मराठीत सम विरुद्ध व्यस्त हा शब्द आहे. ग्रंथ प्रकाशन ऐवजी ग्रंथ विमोचन असे कित्येक शब्द आपण का स्वीकारलेत हेच कळत नाही. तसंच हिंदीच्या स्वीकारामुळे वाक्यरचनाही सदोष झाल्या आहेत. मी गणूशी प्रेम करते, माझी मदत कर अशा कितीतरी सदोष वाक्यरचना कानावर पडल्या की दाताखाली खडा आल्यासारखं वाटतं. याशिवाय मराठी बोलण्या लिहिण्यात होणाऱ्या चुका तर अगणित आहेत. कोट्यधीश ऐवजी कोट्याधीश, दुरवस्था ऐवजी दुरावस्था, अमावास्या ऐवजी अमावस्या, वैविध्य विविधता ऐवजी वैविध्यता, हतबुद्ध ऐवजी हतबद्ध अशा किती चुका सांगू. आपली नावंही काहींना बरोबर लिहिता येत नाहीत. ऋषिकेश ऐवजी ऋषिकेश, उज्ज्वला ऐवजी उज्ज्वला ह्याच्यामध्ये एकच ज पाय मोडलेला आहे. रवींद्र ऐवजी रवींद्र मध्ये वी रस्व आहे. तेजस्विनी ऐवजी तेजस्विनी दोन्ही दीर्घ आहेत. सुशीला ऐवजी सुशीला. इंग्रजीच्या आपल्या भाषेवर झालेल्या आक्रमणावर आता बोलत नाही, त्यावर एक प्रदीर्घ व्याख्यानच द्यावं लागेल. भाषेच्या संदर्भात आणखी एक चिंतेची बाब म्हणजे मराठी भाषेतून नष्ट झालेल्या म्हणी आणि वाक्प्रचार. भाषेचं हे वैभवच अलीकडे लुप्त होत चाललंय. मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करण्याचं सामर्थ्य म्हणींमध्ये असतं. मानवी समाज, रूढी, परंपरा, माणसांच्या स्वभावातील गुणदोष इत्यादींचं अल्प शब्दात केलेलं कथन म्हणजे म्हणी. पुढच्याच ठेच मागचा शहाणा, थेंबे थेंबे तळे साचे, मन चिंती ते वैरी न चिंती अशा कितीतरी अर्थपूर्ण म्हणी आज मराठी भाषेतून गायबच झाल्यात. तसंच डोळे उघडणे, आकाश पाताळ एक करणे, पालथ्या घड्यावर पाणी, कान फुंकणे, हात दाखवणे असे कितीतरी अर्थ व्यक्त करणारे वाक्प्रचार बोलण्यातून आणि लेखनातूनही हद्दपार झालेत. त्यांचा पुन्हा भाषेत अंतर्भाव होणं आवश्यक आहे आणि नवे वाक्प्रचार, नव्या म्हणी यांची भर घालून आपण आपली भाषा समृद्ध केली पाहिजे असं मला मनापासून वाटतं. 17 मे 2017च्या सकाळ या वृत्तपत्रात पश्चिम बंगालमध्ये बंगालीची सक्ती या शीर्षकाखाली आलेली बातमी वाचली. उपशीर्षक होतं, राज्य सरकारचा प्रस्ताव, शाळांनाही सवलत नाही. बातमी अशी होती, पश्चिम बंगालमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला बंगाली भाषा शिकणे सक्तीचे असेल असं राज्य सरकारने सांगितलं. राज्य सरकारच्या या नव्या प्रस्तावानुसार सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांनी 1ली ते 10वी 3 भाषा शिकवाव्यात आणि त्यामध्ये बंगालीचा समावेश असणं आवश्यक आहे. यावर याच वृत्तपत्रात प्रतिक्रिया वाचली. पुणे, बंगाली भाषेचे संवर्धन करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील शाळांमध्ये या भाषेचे शिक्षण सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला. तसेच यापूर्वी कन्नड व मल्याळम भाषांच्या शिक्षणाची सक्ती संबंधित राज्यांमध्ये करण्यात आली आहे. यापासून महाराष्ट्र सरकारने बोध घ्यावा आणि मराठीच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक डॉक्टर श्रीपाद जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. डॉक्टर श्रीपाद जोशी हे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी अतिथी संपादकीय या सदराखाली आपलं मत व्यक्त केलं आहे. शीर्षक आहे, मराठीसाठीही दाखवा इच्छाशक्ती. या लेखात त्यांनी मातृभाषेचं महत्त्व पटवून दिलं आहे. प्राथमिक माध्यमिक शिक्षणात मराठी भाषा अनिवार्य करण्याचे पाऊल मराठीनेही ठामपणे उचलण्याची गरज आहे. प्रश्न हा आहे की विद्यमान राज्यकर्त्यांची तरी तशी राजकीय इच्छाशक्ती आहे काय याचाच. माझं यावर एवढंच म्हणणं आहे की बंगाली भाषेची शाळांमध्ये सक्ती करणार ही बातमी वाचून आम्ही जागे होणार का? याआधीच मराठी भाषेचं रक्षण करणाऱ्यांना मराठी भाषा ही इतर माध्यमांच्या शाळेत सक्तीची करावी असं का वाटलं नाही? इंग्रजी माध्यमांच्या शाळा महाराष्ट्रात वाढतायत. मराठी माध्यमांच्या शाळा बंद करण्याचे निर्णय घेतले जात आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळात विद्यार्थी फ्रेंच, जर्मन घेतात, मराठीकडे ढुंकूनही पाहत नाहीत. आपल्या मुलांनी मातृभाषेतून बोललं पाहिजे असंही पालकांना वाटत नाही. हे आपल्या मराठीचं दुर्दैव आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांची जी चलती होत आहे त्याला जबाबदार कोण?
आज इंग्लिशवर प्रभुत्व मिळवणाऱ्याला चटकन नोकरी मिळते, समाजाकडून त्याला प्रतिष्ठा मिळते. इंग्रजी नीटसं न येणाऱ्या मराठी तरुणाला तुच्छतेनं वागवलं जातं, त्यामुळे त्याच्या मनात न्यूनगंड तयार होतो. तो कितीही बुद्धिमान असला तरी त्याची किंमत शून्य असते. त्यामुळे आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून पालक आपल्या मुलांना त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नसलं तरी इंग्रजी माध्यमांच्या शाळातच घालतात, हे सत्य आहे. पण मातृभाषेची उपेक्षा केल्यामुळे शिक्षणाचाही दर्जा खालावतो, हेही आपल्या ध्यानात येत नाही. मराठी ही केवळ माझी भाषा नाही, ती केवळ तुमची भाषा नाही, ती आपली भाषा आहे. आपण या संज्ञेत समाविष्ट झालेली प्रत्येक व्यक्ती म्हणजे मराठी बोलणारी व्यक्ती ही इतर भाषकांपेक्षा आपल्याला अधिक जवळची आहे. अशा भाषिक ऐक्यामुळेच जवळीक निर्माण होते. ज्या भाषेनं आपल्या जीवनाची सुरुवात झाली, ज्या भाषेतून आपण आपले अनुभव, भावना, विचार व्यक्त करत आलो, ती आपली मराठी भाषा. सामाजिक दृष्ट्या भाषा हा आद्य आणि सर्वश्रेष्ठ संस्कार आहे. त्यामुळे आपल्या मराठी भाषेच्या रक्षणासाठी, संवर्धनासाठी सर्व मराठी भाषाप्रेमींनी आवाज उठवला पाहिजे. विशेषतः तरुण पिढीनं प्रामुख्याने आपली मातृभाषा व्यवहारात, लेखनात तिच्या सुंदर रूपात योजायला हवी. तरुण पिढी मराठी बोलताना त्या भाषेची जी चिरफाड करतात, त्यामुळे मराठी भाषेच्या भवितव्याबद्दल मनात प्रश्नचिन्ह उभं राहतं. मसापला मला एकच सुचवावंसं वाटतं, त्यांनी जे अनेक उपक्रम मराठीच्या संवर्धनासाठी केलेत त्यात थोडी भर घालता आली तर आपल्या मातृभाषेचं भवितव्य उज्ज्वल होईल असा मला विश्वास वाटतो. तरुण पिढीला आणि लहान मुलांना मराठी भाषेबद्दल आस्था वाटेल, अभिमान वाटेल असे कार्यक्रम जर आपल्याला करता आले तर मराठी भाषा ही माझी मातृभाषा आहे, माझं माझ्या मातृभाषेवर प्रेम आहे, तिचं रक्षण करणं, तिची जपणूक करणं, तिचा विकास करणं हे माझं कर्तव्य आहे, ही भावना तरुण मराठी माणसांमध्ये जागृत व्हायला वेळ लागणार नाही. मसापच्या सर्व कार्यकर्त्यांना माझे मनापासून धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय मराठी. प्राध्यापिका यास्मीन शेख, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, एप्रिल-जून 2017. असं हे पुस्तक. यास्मीन शेख, मूर्तिमंत मराठी प्रेम.